नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. दिवसाची छान अशी सुरुवातही झालेली आहे आणि कामांचीही सुरुवात झालेली आहे. मला खूप जण विचारतात की रोज रोज तेच कामं करून तुला कंटाळा येत नाही का? खरंच सांगते, मला अजिबातसुद्धा या कामांचा कंटाळा येत नाही, कारण की या कामावर मी मनापासून प्रेम करते. कोणतंही काम आपण मनापासून करायला घेतलं की त्या कामाचा आपल्याला खरंच कंटाळा वाटत नाही. आपण फक्त ही आपली जबाबदारी आहे असं म्हणून जेव्हा पार पाडतो त्यावेळेला एक वेळ अशी येते की त्या कामाचा आपल्याला खरोखरच कंटाळा यायला लागतो. परंतु मी मनापासून आणि प्रेमाने हे काम करत असते, म्हणून मला अजिबात कंटाळा येत नाही. उलट मी नवीन नवीन त्याच्यामध्ये मार्गही शोधत राहते आणि माझं काम कमी वेळामध्ये कसं कंप्लीट होईल या सगळ्या गोष्टींकडे मी लक्ष देत असते. तर रोज मी बेडशीट चेंज करत नाही. जेव्हा बेड कवर खराब होतं त्यावेळेला चेंज करत असते, म्हणजे हप्त्यातून 2 वेळा चेंज करते. आज ऊनही होतं म्हणून आधीच्या बेडशीट लगेचच मशीनला लोड लावला आणि त्या लगेच वाळतही घातल्या. ऊनही आहे आज थोडंफार प्रमाणात, कपडेही लवकर सुकून जातील आणि सोबतच डस्टिंगसुद्धा पूर्ण करून घेतलेली आहे. आणि आता दुसरं कंटाळवाणं काम माझ्यासाठी हे असतं की हे तूप बनवणे. तर आमच्या घरामध्ये दूध जास्त येत असतं म्हणून साय ही जमत राहते आणि 8-10 दिवसातच साय जमून जाते आणि लगेचच तूपसुद्धा बनवावं लागतं. तूप खूप जास्त प्रमाणात निघतं. बरेच जण रेसिपीही मागत होते म्हणून गप्पा मारता मारता रेसिपीही शेअर करत आहे. तर आधी साय 8-10 दिवसाची जमलेली होती, ती मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतली आणि नंतर व्यवस्थित पद्धतीने हे लोणी 2-3 वेळा मी धुवून घेत असते. 2-3 वेळा लोणी धुतलं की त्याचा वास येत नाही आणि तुपाचा छान असा मावासारखा वास यायला लागतो. तुपाचा वास हा सायवरही डिपेंड असतो. आपण जास्तच दिवस साय जमू दिली की तूप बनताना घाण वास येतो. 8-10 दिवसातच बनवून घेतलं की मग त्याचा वास घाण येत नाही आणि तूपसुद्धा खूप छान तयार होतं. खूप जास्त तूप निघतं, बेरी कमी प्रमाणात निघत असते. तर अशा पद्धतीने दुपारच्या वेळेला हे काम मी करत असते, कारण की हे काम करण्यासाठी थोडा निवांत वेळ हवा असतो. पसाऱ्यात पसारा घातला की खूप इरिटेट होऊन जातं आणि चिडचिडही होत असते. म्हणून मी सगळे कामं झाल्यानंतर जेव्हा दुपारी वेळ मिळतो त्यावेळेला हे काम करते. आणि हे काम करत असताना कंटिन्यू किचनमध्ये उभं राहावं लागतं, कारण की ते मिश्रण जे गॅसवर ठेवतो ते कधी कधी ओतूही जातं आणि आपण जर चाळत राहिलं तर तूपसुद्धा छान निघतं आणि भांड्याला ते लटकत नाही. म्हणून मग त्याच वेळेला मी ते काम करत असताना दुसरेसुद्धा 1-2 कामं मी करून घेत असते. तर ते कसे, तर सगळ्यात आधी तूप करण्यासाठी मिक्सरचा यूज झालेला होता, तर सोबतच मिक्सरसुद्धा क्लीन करून घेतलं. ज्या ज्या गोष्टींना हात लागून जातो त्याही वस्तू धुवून टाकत असते लगेचच. आणि उरलेल्या वेळामध्ये अजून एक काम करायला घेतलं, ते म्हणजे हे मखाने भाजायला. गेल्या 15 दिवसांपासून आणून पडलेले होते, भाजण्यासाठी वेळच भेटत नव्हता. म्हणून आता एका साईडला तूप बनवत आहे आणि एका साईडला मखाने भाजून घेत आहे. तर एकाच वेळी दोघं कामं कंप्लीट होत असता. नाहीतर एकच काम धरून किचनमध्ये उभं राहिलं तर त्या वेळेचा काहीच उपयोग होत नाही. म्हणूनच सांगते, मला माझ्या कामांचा अजिबात कंटाळा येत नाही, कारण की ते कामं मी प्लॅनिंगनुसार करत असते. हो, असं कधी होत नाही की मी चिडत नाही, चिडचिड करत नाही. होतं, तेही माझ्यासोबत होतच असतं. मीही तुमच्यासारखीच कधी कधी चिडचिड करते. या कामांचं नको नकोसं वाटायला लागतं, परंतु हे फक्त एकाच दिवशी होतं. सतत सतत असा त्रास मला होत नाही. तर आता एका साईडला मखानेही भाजून घेत आहे. मसाले कोणते टाकले तर फक्त चाट मसाला, काळं मीठ आणि लाल तिखट आणि थोडीशी पिठी साखर टाकत आहे. त्याच्याने टेस्टही खूप छान येते. वेगवेगळ्या फ्लेवरचे बनवायचे असले तर आपण वेगवेगळ्या मसाल्यांचा उपयोग करून घेऊ शकतो. तर ते कसे, तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर आता एका साईडला मखानेही भाजून घेतले, म्हणजे माझे 2 कामं दुपारच्या वेळेला 1 तासामध्ये कंप्लीटसुद्धा झालेले आहेत. आणि अगोदर किचन आवरून घेतलेलं असल्यामुळे किचनवर जास्त पसारासुद्धा झालेला नाही आहे. नंतर संध्याकाळच्या वेळेला लगेचच स्वयंपाकाची सुरुवात करते. असा असतो नॉर्मल दिवस की सकाळीचे कामं संपले की दुपारी 1-2 कामं करायचे, अर्धा तास रेस्ट करायचा, अर्धा तास मोबाईल बघायचा आणि लगेचच संध्याकाळ होते. तर तुम्हालाही असं वाटतं का की दिवस हा पुरतच नाही, सकाळची संध्याकाळ लगेचच होते. घराच्या बाहेरही गेलो नाही की तेवढ्यातच सकाळची संध्याकाळही झाली. हो, माझ्यासोबतही तसंच होतं आहे. पण हे आपल्याला सगळं मॅनेज करत राहावं लागेल.
आपला दिवस हा बोर बनवण्यापेक्षा हा ॲक्टिव्ह कसा बनेल याच्याकडे आपण लक्ष देऊया आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूया. असा गेला माझा आजचा दिवस, जो एक रेग्युलर दिवस होता परंतु मी आनंदातच घालवलेला आहे. तर अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहूया. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.